वरतून कडक आहे ना तेवढंच नारळ आतमध्ये मऊ देखील आहे. जेवढं नारळ वरतून कडक आहे तेवढंच नारळ आतमध्ये गोडही देखील आहे. परंतु बापही तसाच आहे. वरून दिसतो कठोर परंतु अंतःकरणामध्ये अगदी मायाची लाजाळ आहे. अहो बाप सगळ्यांना रडताना दिसत नाही. बाप रडतो आयुष्यामध्ये पण कधी रडतो? अरे एका पहिल्या दिवशी रडतो ज्या दिवशी त्याच्या मुलीचं लग्न ठरतं. पहिल्या दिवशी रडतो आपल्या मुलीचं लग्न ठरतं त्या दिवशी पहिल्या दिवशी रडतो. दुसऱ्या वेळेस रडतो ज्या वेळेला आपल्या मुलीला वाटे लावतो. आणि तिसऱ्या दिवशी रडतो तिसऱ्या वेळेस रडतो ज्या वेळेला आपलाच मुलगा ज्याला लहानाचं मोठं केलं तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय तो मुलगा घराबाहेर हकलतो. का घराबाहेर हकलतो? अरे आपले का वंशाचा दिवा हवा आपल्याला? पंथी का दिवा उजेड देत नाही? पंथी का उजेड देत नाही का? दिवाच का हवा? तर जुन्या लोकांची पद्धत आहे की वंशाला दिवा हवा.